शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापली ई पीक पाणी रब्बी सीझनची लवकरात लवकर करून घ्यावी। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघूयात कशा प्रकारे ई पीक पाणी मोबाईलवर करून घ्यावी। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण गुगल प्लेवरून ई पीक पाणी हे सरकारचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे। तर मित्रांनो, डाउनलोड केल्यानंतर आपण ते इन्स्टॉल करून आपण आपल्या ॲपवर जायचे। तर शेतकरी मित्रांनो, चला आपण आपल्या ई पीक पाणी ॲपवर जाऊ। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघूया ॲप ओपन झालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे पेज ओपन झाल्यानंतर आपण पुढील 2 पेज ओपन करून तिथं महसूल विभाग निवडायचा आहे। तर मित्रांनो, माझे जालना जिल्ह्यातील असल्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर विभाग निवडत आहे। तर त्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं खाली लिहिलेलं आहे शेतकरी स्तरावरील कालावधी हंगाम। तर मित्रांनो, 1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 पर्यंत रब्बीची ई पीक पाणीचा कालावधी दिलेला आहे सरकारने। आणि संपूर्ण वर्ष पूर्ण वर्षभरासाठी म्हणजे कोणतं फळबागातीसाठी दिलेलं आहे। तर मित्रांनो, चला तर आपण पुढील प्रोसेसवर जाऊया। तर शेतकरी मित्रांनो, इथे आता 2 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला, इतर आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण शेतकरी म्हणून लॉग इन करा ॲपवर, या ऑप्शनवर जायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथं आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे। त्यानंतर पुढे जा। शेतकरी मित्रांनो, पुढील पेज ओपन झाल्यानंतर तर शेतकरी मित्रांनो, मी या अगोदर ई पीक पाणी भरपूर यूज केले आहे असल्या कारणाने इथे माझे डायरेक्ट खातेदाराचे नाव आपण बघू शकता, भरपूर नाव येतात। तर शेतकरी मित्रांनो, काही जणांची इथे ही नोंदणी नसले झाले कारण इथं नवीन खातेदार नोंदणी करा, या ठिकाणी आपण आपले रजिस्ट्रेशन करू शकता। याबद्दल आपण पुढील माहिती नक्की घेऊ। पण सर्वप्रथम मित्रांनो, आपण जर खातेदार लॉग इन केले असेल आपली, तर मित्रांनो आपण आपले खातेदार निवडायचे। तर आता मी इथं माझे वडिलांचे नाव घेत आहे। आणि मित्रांनो, शेतकरी हा प्रत्येक अंक ध्यानात ठेवू शकत नाही, त्यामुळे शासनाने आपल्याला एक चांगला पर्याय दिला आहे। तर इथे सांकेतिक विसरलात हे ऑप्शनवर टिक करायची। मित्रांनो, इथं बघू शकता माझा सांकेतांक सांगितलेला आहे। तर मी इथं टाईप करतो, पुढे जा। तर शेतकरी मित्रांनो, पेज ओपन व्हायला टाईम लागतो आहे। तर मित्रांनो, इथं बघू शकता 6 ऑप्शन दिले आहे आपल्याला, कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा, गावाचे खातेदाराचे पीक पाणी। तर मित्रांनो, आपल्याला रब्बीची पीक माहिती नोंदवायची म्हणजे पीक पेरा टाकायचं आहे। तर त्यामुळे आपण पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर जाऊन आपण इथं बघू शकता। आता इथं खाते क्रमांक निवडा, तर इथं खाते क्रमांक येऊन जातो, गट क्रमांक। मित्रांनो, जे खातेदार आहे त्यांचे डायरेक्ट तिथं क्षेत्र दाखवतात, आपण गट निवडला की त्याच्यानंतर पोट खराब 0 दाखवतात। तर शेतकरी मित्रांनो, इथे जे हंगाम आहे ते आपण संपूर्ण वर्ष करणार आहोत। पिकाचा वर्ग 1 पीक। त्यानंतर मित्रांनो, निर्भय पिकाचा प्रकार निवडायचा आपल्याला, पीक एका फळबाग, तर आपण फळबागाची निवड करतो। तर मित्रांनो, पिकाची इथं झाडाचे नाव विचारलेले आहे कोणते, तर मित्रांनो आपण आपल्याकडे मोसंबीची नोंदणी करतो आहोत आपण, तर मोसंबीवर हे करत आहे टिक। तर मित्रांनो, इथं क्षेत्र 12 हेक्टर आहे, इथं पूर्ण क्षेत्र दाखवतात, जे क्षेत्र रिकाम असल्यामुळे ते तेवढं दाखवते 50,000। तर मित्रांनो, 50 गुंठेमध्ये आपले जवळपास एकरी 150 झाड। तर मित्रांनो, आपण 75 म्हणजे 225 झाडं टाईप करा। जलसिंचनाचा तर मित्रांनो, इथे जलसंधारण निवड करताना विशेष काळजी घ्यायची। ज्या शेतकरी मित्रांना सोलारसाठी आपल्याला जे पाहिजे, विहिरीवरचं पाहिजे का बोरवेल पाहिजे, त्यासाठी बी आता आपल्याला तलाठी साहेबकडे नोंदणी करायची आवश्यकता नाही, ते ई पीक पाणीमध्येच येऊन जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता, आपल्याला जर भविष्यात विहिरीवर जर सोलार घ्यायचा असेल ना, आपल्या शेतात जर विहीर असेल तर विहीर ऑप्शन करायचं, आणि ज्याला बोरवेल लागत असेल त्याला कूपननलिका बोरवेल इंधन विहीर या ऑप्शनवर टिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपण विहिरीचं करूया। तर मित्रांनो, सिंचन पद्धती आपण विहीर निवडलं, तर त्याच्यात सिंचन पद्धती आपण ठिबकवर निवडणार। लागवडीचा दिनांक मित्रांनो आपला 2018ची लागवड आहे। 15 जून करूया आपण। तर मित्रांनो, आपण पुढे जावर करायचं आहे। मित्रांनो, ॲप हे वेळ घेत असते। सर्व्हर बरोबर संपर्क होण्यासाठी टाईम आहे।
तर शेतकरी मित्रांनो इथं विचारलं आपलं लोकेशन चालू करावे, तर मित्रांनो आपण आपलं लोकेशन चालू करायचं आहे. सर्व्हरबरोबर संपर्क होत आहेत, वाट पहा असे सांगते ॲप. तर शेतकरी मित्रांनो आता सरकारने बी जी कृषी विभागाने बी यात अपडेट केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला असे क्षेत्र दाखवत नव्हते, आता तुम्ही बघू शकता आपला पूर्ण गटच आपला पूर्ण संरक्षित केलेला दाखवते. तर शेतकरी मित्रांनो मी बघू शकता गटापासून फक्त किती 64 मीटरवर लांब आहे, पण ते जवळ असल्यासारखे असल्या कारणाने शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण 65.8482 मीटरवर अंतर लांब आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण जवळ जाऊया व पिकाची नोंद करूया. जसं जसं आपण जवळ जातो तसं तसं कमी अंतरावर जाते, तो बघू शकता मित्रांनो. ठीक आहे शेतकरी मित्रांनो आपण काय करूया आता इथे करूया 47 मीटरपासून तरी आपण दूर आहे, तरी काय अडचण नाही. पण होत आहेत तोपर्यंत प्रत्येकाने आपापल्या जागेवरच जाऊन जिथे लोकेशन दाखवते तिथं जाऊन आपली हे प्रोसेस करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो आपण पुढे जा ऑप्शनवरती करू. शेतकरी मित्रांनो नंतर पिकाचे छायाचित्र हे आपल्याला ऑप्शन दिले आहे, तर तिथे 2 आपल्याला फोटो द्यायचे पिकाची. हे बघा इथं सांगतात गटापासूनच्या अंतर 48.75 मीटर. आपण पीक पाणीसाठी निवडलेला गट क्रमांकापासून दूर आहात, कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा. ठीक आहे मित्र. शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आपण आपली मोसंबीची नोंदणी करत आहोत. तर मित्रांनो ओके करायचे. एक फोटो काढल्यानंतर इथं 2 ऑप्शन येतात, एक कॅन्सल आणि एक ओके नंतर ओके म्हणून करायचे. तर मित्रांनो 2 नंबरवर आवे आपण तशीच प्रोसेस करायची. ठीक आहे. मित्रांनो अंतर दूर असल्यामुळे ते फोटो घ्या ना. शेतकरी मित्रांनो आपण अजून जवळ जाऊयात. मित्रांनो गट एकच असल्यामुळे फक्त चित्र थोडं बाजूला दाखवलेलं आहे ऑनलाईनला, तर त्यामुळे आपण इथे करूया. इथं ऊसाचं पीक आहे. ओके मित्रांनो ओके करून घ्यायचं. मित्रांनो इथं एक 8 आहे, वरील प्रमाण पिकाची माहिती योग्य अचूक असल्यास मी घोषित करायचं. तर मित्रांनो यावर ओके करून पुढे जा असं करायचं आहे. पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपली पीक पाणी झाली आहे रब्बीची. तर मित्रांनो आपण बघूया आपली माहिती कुठे नोंदवली गेली आहे. पिकांची माहिती पहा इथं वरती ऑप्शन दिलेला आहे. तर मित्रांनो त्यावर ओके करायचं आहे. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या खाते क्रमांक आज आपण भरले क्षेत्र 50 गुंठे, लागवडीचं तारीख आलेली आहे इथं. तर इथं सध्या आपल्याला 48 घंट्यापर्यंत आपल्याला पुढे ऑप्शन हे करता येते, दुरुस्ती करा, नष्ट करा. तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला बरोबर माहिती भरली असल्यामुळे आपल्याला काही गरज नाही त्याची. तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपली पीक पाणी करू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशी नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.